तिकडे पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धनगेकर यांच्यात आता जाहिरात वॉर रंगलंय। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहारासंबंधीचा हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात गोखले बिल्डरचा काहीच संबंध नसल्याचा दावा मोहोळ यांनी केला होता। मात्र याच गोखले बिल्डरच्या एका बांधकाम इमारतीची जाहिरात मुरलीधर मोहोळ यांनी केल्याचा व्हिडिओ रवींद्र धनगेकरांनी सोशल मीडियात व्हायरल केलाय। गोखलेंशी संबंध नाही तर मग गोखलेंची जाहिरात का करता असा सवाल धनगेकरांनी केला होता आणि त्यालाच रवींद्र धनगेकरांनी पुण्यातल्या एका नामांकित कपड्याच्या दुकानात जाऊन जाहिरात केल्याचा व्हिडिओ मोहोळ यांनीही बाहेर काढला। नामांकित कपड्यांच्या कंपनीचा आणि धनगेकरांचा काय संबंध असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आज मेन्स एव्हेन्यू शोरूम मध्ये मी आलोय। लक्ष्मी रोडला हे शोरूम आहे। मी या ठिकाणी माझ्या स्वतःला कपडे खरेदी केलेत। चांगल्या दर्जाचे कपडे इकडे आहेत। कपड्याचा दर्जा चांगला आहे, इथला सेवक वर्ग चांगला आहे आणि या ठिकाणी लेनन असेल, रेमंड असेल, अनेक उच्च दर्जाच्या कंपन्यांचे कपडे इकडे आहेत आणि आपल्या सगळ्यांना भेटून मनापासून आनंद वाटला। या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून लोक गिराईक इथं दिसत आहेत, चांगले कपडे घेताना बी दिसत आहेत आणि बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातले सगळे लोक आज तिथं मला भेटलेत। या दुकानात आल्यानंतर मला सगळा मित्र परिवार भेटलाय। धन्यवाद। विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथरूडमधला जीबीबी आपल्या सिटी प्राईडच्या समोर आपण पाहतो 21 मजली ही मोठी कमर्शियल इमारत इथं उभी राहते की सुंदर लॉबी। मला असं वाटतं की प्रत्येक मजल्यावरती ती लॉबी असेल। या ठिकाणी कॅफेटेरिया आहेत, या ठिकाणी मोठी मोठी शोरूम्स, मोठे मोठे ब्रँडचे शोरूम्स होत आहेत। रूफटॉपला मोठं या ठिकाणी हॉटेल तयार होतं आहे। मला असं वाटतं की एका छताखाली सगळंच मिळणार अशा पद्धतीचा हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप लोकांना, ग्राहकांना तो आकर्षित करेल याबद्दल मला विश्वास वाटतो। परंतु विशेषतः या जीबीबी प्रोजेक्टचे मी सांगेल की पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल आणि अशा पद्धतीचा प्रकल्प आज मला असं वाटतं की उभं राहताना निश्चितपणे एक लँडमार्क म्हणून कोथरूडचं ते ओळखलं जाईल, पुण्याचं लँडमार्क म्हणून ओळखलं नाही असा विश्वास मला। माझे मित्र विशाल